नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर चला सेशनला सुरुवात करूया। आजच्या सेशनमध्ये आपण घेऊया 19 मार्चच्या काही इम्पॉर्टंट न्यूज। तर पहिली न्यूज जी आहे ती की रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनी काय जिंकली आहे, ट्रॉफी जिंकलेली आहे, जे की कोणत्या वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये जी आहे त्यांनी ट्रॉफी काय झालेली आहे, जिंकलेली आहे। कोणी? आरसीबीने। त्यांना आरसीबीने डिफीट कोणाला केलं? डिफीट केलं त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला। आणि किती विकेट्सनी मॅच जिंकलेले आहे ते 8 विकेट्सनी मॅच जे आहे ते जिंकलेले आहे। कोण? रॉयल चॅलेंजर्स बँगलोर। आणि ही जी मॅच आहे वुमेन्स प्रीमियर लीग ही झालेली अरुण जेटली स्टेडियम मध्ये, जे की आहे न्यू दिल्लीमध्ये। ओके, त्यांनी किती रन्स काढले? टोटल 114 रन्सनी चेस केलं कोणाला? दिल्ली कॅपिटल्सला। आणि त्यांचे जे फर्स्ट इनिंग मध्ये जो परफॉर्मन्स होता त्यांचा, पहिल्या इनिंग मध्येच त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला, त्यामुळे त्यांना काय ट्रॉफी मिळाली। आणि ही त्यांची फर्स्ट एव्हर ट्रॉफी आहे, पहिली ट्रॉफी आहे। ओके, तर 2024 वुमेन्स प्रीमियर लीग बद्दल बघूया आपण। तर ऍडमिनिस्ट्रेटर कोण आहे? बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया। क्रिकेटचा फॉर्मॅट कोणता आहे? 2020 क्रिकेट हा म्हणजे क्रिकेटचा फॉर्मॅट आहे। चॅम्पियन्स कोण झालेले आहे? रॉयल चॅलेंजर्स बँगलोर। आणि ते पण त्यांना फर्स्ट टायटल मिळालेलं आहे। रनर अप कोण आहे? दिल्ली कॅपिटल्स। टोटल पार्टिसिपेंट्स किती होते, म्हणजे किती टीम्स होत्या टोटल? त्या होत्या 5। आणि प्लेयर ऑफ द सिरीज कोण आहे? दीप्ती शर्मा, जे की आहे यूपी वॉरियर्सच्या टीम मधली, ज्यांना काय मिळालेलं आहे? प्लेयर ऑफ द सिरीज। तर ही न्यूज झाली कशाबद्दल? वुमेन्स प्रीमियर लीग 2024 बद्दल, ज्याच्यामध्ये आरसीबी जी आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ते काय झालेली आहे, त्यांना ट्रॉफी मिळालेली आहे। नेक्स्ट बघूया न्यूज आता आपण। ओके, तर नेक्स्ट न्यूज आहे की इलेक्शन कमिशननी काय केलेलं आहे? अनाऊन्स केलेलं आहे एक पॅरा आर्चर आणि अर्जुना अवॉर्डी जे आहे कोण? शीतल देवी यांना काय बनवलं आहे? नॅशनल पीडब्ल्यूडीचं आयकॉन बनवलेलं आहे। कोणाला? पॅरा आर्चर, जे आर्चरी करतात। ओके, आणि काय आहे ते? अर्जुना अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे। कोण? शीतल देवी यांना काय बनवलेलं आहे? नॅशनल पीडब्ल्यूडी आयकॉन बनवलेला आहे। आणि हे जे अनाउन्समेंट आहे की त्यांना आयकॉन बनवलेला आहे म्हणून, हे कुठे अनाउन्स केलं? जे एक एक्झिबिशन क्रिकेट मॅच होती, कोणाकोणामध्ये होती ती? इंडियन डीफ क्रिकेट असोसिएशन आणि दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन टीम यांच्यामध्ये जी एक्झिबिशन क्रिकेट मॅच होती, तर तेव्हा त्यांनी अनाउन्समेंट केलं शीतल देवी यांना नॅशनल पीडब्ल्यूडी आयकॉन म्हणून। आणि हे मॅच कोण ऑर्गनाइज करते? द मॅच वॉज ऑर्गनाइज बाय इलेक्शन कमिशनर इन असोसिएशन विथ द बोर्ड ऑफ कंट्रोल ऑफ क्रिकेट इन इंडिया। तर हे जे आहे मॅच ऑर्गनाइज कोण करतं? इलेक्शन कमिशन। कोणासोबत? बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया। शीतल देवी बद्दल बघूया आपण थोडंफार। शीतल देवी काय आहे? इंडियन पॅरा आर्चर आहे। त्यांचा जन्म कुठे झालेला? त्यांचा जन्म असा झाला होता की रेअर मेडिकल कंडिशन मध्ये त्यांचा जन्म झाला होता। तर ती जी कंडिशन आहे त्याचं नाव काय आहे? फुकुमिलिया, हे त्यांची मेडिकल कंडिशन आहे। ओके, आणि त्यांनी काय केलेलं आहे? मेक्स हर फर्स्ट अँड ओनली इंटरनॅशनल पॅरा आर्चर चॅम्पियन विदाउट अप्पर लिम्स जे आहे ते त्या आहेत। ओके, आणि काय झालेल्या आहे त्या? विच मेक्स हर फर्स्ट अँड द ओनली इंटरनॅशनल पॅरा आर्चर चॅम्पियन। हे झाली न्यूज कोणाबद्दलची? शीतल देवी बद्दलची, ज्यांना बनवलेला आहे नॅशनल पीडब्ल्यूडी आयकॉन। नेक्स्ट बघूया। ओके, नेक्स्ट जी न्यूज आहे ती रशियाचे प्रेसिडेंट यांचं इलेक्शन झालेलं, तर त्यामध्ये जे व्लादिमीर पुटिन तर हे 5th टाइम काय झालेले आहेत? रशियाचे प्रेसिडेंट बनलेले आहे। आणि किती वर्षाकरता? 6 वर्षाकरता ते आता तिथले प्रेसिडेंट राहणार आहे। टोटल जे 80% एरिया होता त्यामधून त्यांना किती? 87% वोट्स त्यांना मिळालेले आहे। जे कम्युनिस्ट कॅन्डिडेट होते, म्हणजे त्यांच्या सोबत काय करणारे
त्यांचे रायवल नाही म्हणू शकणार आपण, त्यांच्यासोबत ते कम्पीट करणारे होते. ओके, त्यांचे कॉम्पिटिशन मध्ये जे होते कोण, निकोलाय खारितोनोव. ओके, तर हे काय झाले, सेकंड आलेले आहे. आणि जे थर्ड आलेले आहे ते कोण आलेले आहे, व्लादिस्लाव दावांको हे आलेले आहे थर्ड. सेकंड आलेले आहे निकोलाई आणि थर्ड आलेले आहे व्लादिस्लाव. आणि जे प्रेसिडेंट बनलेले आहे रशियाचे ते तर आहे व्लादिमीर पुतिन बनलेले आहे. आणि जे पुतिन आहे त्यांनी रशियाच्या जे गव्हर्नमेंटमध्ये आहे, रशियाचे जे खूप लॉंगेस्ट पर्यंत त्यांनी काय केलेलं आहे, सर्व केलेलं आहे ऍज अ लीडर म्हणून रशियाच्या. आणि त्यांनी कोणाला हे केलेलं आहे, सरपास केलेलं आहे, जोसेफ स्टॅलिन. म्हणजे जोसेफ स्टॅलिनला सरपास करून हे व्लादिमीर पुतिन जे आहे ते रशियाचे लॉंगेस्ट सर्विंग लीडर बनलेले आहे. रशियाबद्दल बघू आपण आता. रशियाचं जे कॅपिटल आहे ते आहे मॉस्को आणि करन्सी आहे तिथली रशियन रुबेल. हे झालं रशियाच्या प्रेसिडेंट बद्दल, जे की कोण बनलेले आहे, व्लादिमीर पुतिन बनलेले आहे आणि 5th टाइम बनलेले आहे ते. ओके, आता नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की ट्रायबल लीडर आहे कोण, लामा लॉब्झँग यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 94व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे आणि ते झालेलं दिल्लीमध्ये झालं. ओके, तर कोण आहे ते, फॉर्मर मेंबर ऑफ नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब. आणि कोण होते ते, प्रॉमिनंट बुद्धिस्ट मॉन्क होते. कुठे, लद्दाख मध्ये ते पॉप्युलरली नोन आहे. काय नाव आहे त्यांचं, लामा लॉब्झँग. त्यांचं निधन झालेलं कुठे, न्यू दिल्लीमध्ये झालेलं आणि ते वयाच्या 94व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं. आणि त्यांनी काय, त्यांनी 19 वर्ष त्यांनी काय केलेलं, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईबला त्यांनी 19 वर्ष दिलेले आहे. त्यांचं कामगिरी म्हणजे त्यांनी कामगिरी केली आहे कोणासाठी, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब साठी 19 वर्ष. कधीपासून, 1984 पासून त्यांनी हे काम केलेलं आहे, सर्व केलेलं आहे. त्यांचं म्हणजे त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे. ओके, हा, आणखी लामा लॉब्झँग जे आहे ते अपॉइंट झाले होते ऍज इट्स मेंबर फॉर 2 टर्मसाठी, 1995 to 1998 आणि 1998 to 2001 या 2 टर्मसाठी ते काय झाले होते, अपॉइंट झाले होते ऍज इट्स मेंबर, न्यू मेंबर. कधी, जेव्हा काय, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जे आहे ते कॉन्स्टिट्यूशन काय झालं, बिकम कॉन्स्टिट्यूशनल. जेव्हा ते कॉन्स्टिट्यूशनल झालं आणि अमेंडमेंट ऑफ आर्टिकल 338 मध्ये ते कॉन्स्टिट्यूशन आलं, त्याच्यानंतर त्यांनी या 2 टर्म्स साठी काय केलं, ऍज अ अपॉइंट झाले होते ते न्यू मेंबर म्हणून. आणखी ते रिटायर कधी झाले, जेव्हा त्यांनी तेच नॅशनल कमिशन फॉर एसटी साठी, एसटी. ओके, त्यांनी जेव्हा लामा लॉब्झँग रिटायर्ड फ्रॉम पब्लिक ऑफिस. ठीक आहे, पब्लिक ऑफिस मधून ते रिटायर झाले. कशाच्या नंतर झाले ते, जेव्हा त्यांनी त्यांचं काय, अनादर टर्म म्हणजे दुसरी टर्म जी आहे त्यांची 2004 ते 2007 पर्यंतची, हे त्यांचं पूर्ण झाल्यानंतर त्यांची काय झाली, रिटायरमेंट झाली. त्यामधून त्यांनी म्हणजे रिटायर झाले ते. ओके, त्यांच्या 6 वर्षाच्या पब्लिक सर्व्हिस मध्ये त्यांनी काय काय केलं, जे पण एम्सचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना लडाखकडे घेऊन जाऊन किंवा फ्री मेडिकल कॅम्प्स त्यांनी ठेवले. जे गरजू लोक आहे, जे काय फीज नाही पे करू शकत, त्यांच्यासाठी त्यांनी काय केले, फ्री मेडिकल कॅम्प्स रन केले. जे एम्स मधले जे डॉक्टर आहे त्यांना घेऊन जाऊन केले. आणि जे पण दिल्ली आणि काय केलं त्यांनी, डोर स्टेप जे नीडी आहे, नीडी पीपल जे आहे कुठले लडाख मधले, त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांनी डॉक्टरांना घेऊन जाऊन त्यांना काय केलं, चेकअप्स करायला लावले. डोर स्टेप घेऊन जाऊन त्यांना चेकअप्स करायला लावले, ज्या नीडी पीपल्स आहेत त्यांना. ओके, तर हे झाली न्यूज लामा लॉब्झँग बद्दल, ज्यांची काय झालेली आहे
डेथ झालेली आहे. ते काय होते, एक ट्रायबल लीडर होते. नेक्स्ट बघूया आता न्यूज. नेक्स्ट जी न्यूज आहे ती की रेजिग्नेशन दिलेलं आहे कोणी, विनय कुमार यांनी. तर बघूया, विनय कुमार यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे, जे की मॅनेजिंग डायरेक्टर होते कशाचे, नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन याचे, NCRTC चे. यांनी रिझाईन केलेलं आहे त्यांच्या पोझिशन पासून. आणि जे प्रोजेक्ट आहेत त्यांचे इंडियामधले, ओके, तर जसं फॉर्मरली रॅपिड एक्स होतं, ज्याला काय इंडियाची फर्स्ट जे आहे नमो भारत सर्व्हिस, ते सक्सेसफुली म्हणजे त्यांनीच हे केलं त्या प्रोजेक्टला. आणि ते कम्प्लीट झाल्यानंतरच त्यांनी काय केलं, ते कम्प्लीट झालं. ओके, ते फर्स्ट नमो भारत जी आहे इंडियाची, ते सक्सेसफुली त्यांचं सक्सेसफुली कम्प्लिशन नंतरच त्यांनी काय केलं आहे, आता रेजिग्नेशन दिलेलं आहे. ते काय होते, सिंग हॅज बीन MD ऑफ कॉर्पोरेशन सिन्स 2006 पासून काय होते, ते MD होते NCRTC चे. आणि त्यांनी काय केलं होतं, एक्झिक्यूट केलं होतं दिल्ली मेरठ RRTC. हे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एक्झिक्यूट केलं होतं. दिल्ली मेरठ जे RRTC आहे त्यांना ते एक्झिक्यूट केलं होतं त्यांनी. ओके, आणि आणखी एक न्यूज आहे की 6 मार्चला जी आहे यामध्येच ची न्यूज आहे, कारण ती पण एक याचीच न्यूज आहे, कशाची, मेट्रोची असू शकते, मेट्रोची आहे. ओके, जी पण नमो भारत आहे त्याची. तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी काय केलं आहे, फ्लॅग ऑफ केला आहे नमो भारत ट्रेन सर्व्हिसला, जी कुठून कुठे राहणार आहे, दुही अँड मोदीनगर नॉर्थ इथून जे राहणार आहे त्याचे काय आहे, सेकंड 17 किलोमीटर स्ट्रेच जे आहे ते रॅपिड रेल काय करणार आहे, कनेक्ट करणार आहे मेरठ टू नॅशनल कॅपिटल. तर हे काय करणार आहे, ते कनेक्ट करणार आहे थ्रू नमो भारत ट्रेन. तर याला त्यांनी कोणी, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी फ्लॅग ऑफ केलेला आहे, जी की कुठून पासून कुठपर्यंत सर्व्हिस देणार आहे, दुहई आणि मोदीनगर नॉर्थ पर्यंत देणार आहे. हा टोटल 17 किलोमीटरचा स्ट्रेच आहे. तर ही झाली न्यूज कशाबद्दलची, NCRTC चे मॅनेजिंग डायरेक्टर आहे विनय कुमार यांनी काय केलेलं आहे, रेजिग्नेशन दिलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण आता. नेक्स्ट जी न्यूज आहे ती एक बायलॅटरल एक्सरसाइज आहे, दोन देशामधली जी आहे ती एक्सरसाइज आहे, युद्ध अभ्यास आहे. तर कोणाकोणामध्ये आहे हा, इंडियन आर्मी मध्ये, ओके, इंडियन आर्मी आणि स्टेचेसचे जे डिफेन्स फोर्स आहे त्यामध्ये ही एक्सरसाइज झालेली आहे, मिलिटरी एक्सरसाइज, जिचं नाव काय आहे, LAMITIYE 2024, म्हणजे लॅमिटिया 2024 या वर्षीचे आहे. आणि या वर्षीचा जो एडिशन आहे तो कितवा एडिशन आहे, 10th एडिशन आहे. आणि ही जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे कोणाकोणामध्ये, इंडिया आणि सेचेल्स मधली. तर बघूया ही काय काय कंडक्ट करते. ओके, याच्यामध्ये कंडक्ट, तर ही जे एक्सरसाइज आहे जी इंडियन आर्मी आणि सेचेल्स डिफेन्स फोर्स मधली जी आहे ती कुठे होत आहे, सेचेल्स मध्ये होत आहे. आणि जे लॅमिटिया आहे त्याचं मिनिंग काय आहे, त्याचं मिनिंग आहे फ्रेंडशिप. आणि कोणत्या लँग्वेज मध्ये आहे ते, क्रिओल लँग्वेज मध्ये त्याला काय म्हणते, लॅमिटियाला फ्रेंडशिप म्हणत असते. ओके, आणि जी कुठे होत आहे, सेचेल्स मध्ये होत आहे. तर टोटल किती, 2001 पासून ही जी आहे एक्सरसाइज ही पार पडत आहे. आणि टोटल त्याच्यामध्ये 45 पर्सनल आहे इच पार्टी मधले, म्हणजे एकतर गोरखा रिफाइल्स ऑफ इंडियन आर्मी मधले पण 45 आणि सेचेल्स डिफेन्स फोर्स याच्यामधले पण 45 पर्सनल्स जे आहे ते पार्टिसिपेट करणार आहे या एक्सरसाइज मध्ये. आणि यांचा एम काय आहे एक्सरसाइजचा, टू एनहान्स इंटरऑपरेबिलिटी. ठीक आहे, इंटरऑपरेबिलिटी एनहान्स करणे हा त्यांचा एम आहे या एक्सरसाइज थ्रू. टोटल किती, 10 दिवसाची ही जॉईंट एक्सरसाइज आहे. आणि याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे, याच्यामध्ये इन्क्लूड आहे फील्ड ट्रेनिंग, एक्सरसाइजेस, कॉम्बॅट डिस्कशन, लेक्चर्स आणि डेमॉन्स्ट्रेशन. तर टोटल 10 दिवसाची ही एक्सरसाइज आहे. याच्यामध्ये इन्क्लूड आहे फील्ड ट्रेनिंग, एक्सरसाइजेस, कॉम्बॅट डिस्कशन, लेक्चर्स आणि डेमॉन्स्ट्रेशन हे याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके,
तर आता बघूया नेक्स्ट न्यूज. ही न्यूज होती आपली इंडियन आर्मी मिलिटरी एक्सरसाइज होती, जी की कोणाकोणामध्ये आहे, इंडिया आणि सेचिल्स मधली, जी होत आहे सेचिल्स मध्ये. सेचिल्स जर बघितलं आपण तर सेचिल्सचं जे कॅपिटल आहे ते आहे विक्टोरिया, आणि याची करन्सी आहे सेचिलिस रुपी. ठीक आहे, कॅपिटल आहे विक्टोरिया आणि करन्सी आहे सेचिलिस रुपी. नेक्स्ट बघूया आता. ओके, नेक्स्ट न्यूज अपॉइंटमेंटची आहे. तर प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया यांनी अपॉइंट केला आहे कोणाला? कुमार वेंकटा सुब्रमण्यम यांना सीईओ म्हणून अपॉइंट केलेला आहे. बघूया आपण आता. तर ते कधीपासून त्यांचं काम चालू करणार आहे ऍज अ सीईओ म्हणून? कशामध्ये? प्रॉक्टर अँड गॅम्बल मध्ये ते करणार आहे. मेच्या 1 तारखेपासून ते स्टार्ट करणार आहे काम तिथे. ओके, ते काम करणार आहे मेच्या 1 तारखेपासून. आणि जे सध्या तिथे जे सध्या तिथले सीईओ आहे कोण? एल व्ही वैद्यनाथन. त्यांनी 28 वर्ष काम केले तिथे, पण आता ते मूव्ह ऑन करणार आहे तिथनं काम सोडून. ते कुठे करणार आहे नंतर? FMCG जायंट मध्ये ते काम करणार आहे आता नंतर. नेक्स्ट म्हणजे त्यांचे 28 वर्ष त्यांनी इथे केले काम, आता नेक्स्ट ते करणार आहे FMCG जायंट मध्ये, जे की सध्याचे सीईओ आहे LV वैद्यनाथन. वेंकटा सुब्रमण्यम जे आहे ते करंटली कुठे काम करत आहे? ते करत आहे P&G बिझनेस, जे की ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये आहे, आणि तिथे पण ते ऍज अ सीईओ म्हणून काम करत आहे. आणि ते ॲल्युमिनी होते IIM कलकत्ताची, म्हणजे IIM कलकत्ता मधून त्यांनी काय केलं आहे, त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि त्यांनी लगेचच 2000 मध्ये जे कॅम्पस त्यांनी सोडलं तेव्हाच त्यांनी स्टार्ट केलं जर्नी त्यांची P&G सेल्स टीम मध्ये, जे की इंडियामध्ये आहे. ठीक आहे, P&G सेल्स मधून त्यांनी काम करणं स्टार्ट करून दिलं सून आफ्टर लिव्हिंग द कॅम्पस. ओके, आणि ओके, ही जी आहे ही न्यूज झाली कशाची? जे की अपॉइंट केलं आहे कोणाला? कुमार सुब्रमण्यम यांना अपॉइंट केलेलं आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बल यांनी या कंपनीमध्ये आता ते काय झाले? अपॉइंट झाले ऍज अ सीईओ. ओके, आता बघूया नेक्स्ट न्यूज पण अपॉइंटमेंटचीच आहे. आज 2 अपॉइंटमेंट आहे आणि 1 रेजिग्नेशन आहे, 1 एक्सरसाइज आहे. ओके, आणि एक काय बनवलेलं आहे? नॅशनल PWD आयकॉन बनवलेला आहे. तर आता ही बघूया आपण. तर जे माइंड स्पिरिट आहे, माइंड स्प्रिंट, तर जे ही काय आहे? माइंड स्प्रिंट एक डिजिटल टेक्नॉलॉजी आणि बिझनेस सोल्युशन कंपनी आहे. त्यांनी काय केलं आहे? नितेश मिरचंदानी यांना काय केलेलं आहे? अपॉइंट केलेलं आहे ऍज अ कंपनीज चीफ बिझनेस ऑफिसर, म्हणजे CBO, चीफ बिझनेस ऑफिसर यांना म्हणून अपॉइंट केलेलं आहे नितेश मिरचंदानी यांना. कोणी? माइंड स्प्रिंटनी. तर काय करतं माइंड स्प्रिंट? काय प्रोव्हाइड करतं? डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेस, एंटरप्राइज ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेस आणि बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस, हे सगळं प्रोव्हाइड करते कोण? माइंड स्प्रिंट. त्यांचे कोण झालेले आहे आता? चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून अपॉइंट केलेलं आहे नितेश मिरचंदानी यांना. ओके, न्यूज संपलेले आहे. क्वेश्चन बघून घेऊया आपण. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे की विच टीम वोन इट्स फर्स्ट टायटल बाय डिफिटिंग दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली कॅपिटल्सला डिफीट करून कोणती टीम आहे ज्यांनी फर्स्ट टायटल मिळवलेला आहे इन द फायनल ऑफ 2024 वुमेन्स प्रीमियर लीग? तर कोणाला मिळालेला आहे टायटल? रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांना मिळालेला आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच पॅरा आर्चर अँड अर्जुना अवॉर्ड विनर. तर कोण आहे त्या पॅरा आर्चर आणि अर्जुना अवॉर्ड विनर ज्यांना काय इलेक्शन कमिशन यांनी नॅशनल PWD काय बनवलेलं आहे? डिक्लेअर केलेलं आहे नॅशनल PWD आयकॉन म्हणून. तर ते आहे शीतल देवी.
नेक्स्ट ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे हु रिसेंटली वोन रशियन प्रेसिडेन्शियल इलेक्शन. तर कोणी जिंकलं आहे रशियन प्रेसिडेन्शियल इलेक्शन आणि कोण प्रेसिडेंट झाले आहे रशियाचे? व्लादिमीर पुटिन हे झालेले आहे रशियाचे प्रेसिडेंट. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे नेम द फॉर्मर मेंबर ऑफ नॅशनल कमिशन फॉर ST and ST अँड प्रॉमिनंट बुद्धिस्ट मॉन्क, ज्यांची काय झालेलं आहे आता डेथ झालेली आहे, निधन झालेलं आहे. त्यांचं नाव काय आहे? लामा लॉबझँग. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम द मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजे NCRTC. ज्यांनी रिझाईन केलं आहे त्यांच्या पोझिशन पासून, तर त्यांचं नाव काय आहे? विनय कुमार सिंग यांनी काय केलेलं आहे? रेजिग्नेशन दिलेलं आहे NCRTC मधनं ऍज अ काय MD म्हणून जे होते. नेक्स्ट बघूया आता लॅमिटिया 2024 जी की जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे इंडिया आणि सेचेल्स मधली. ओके, तर तोच क्वेश्चन आहे की जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज जे आहे ते कोणत्या दोन देशामध्ये आहे? तर ते आहे इंडिया आणि सेचेल्स मधली. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन हु विल बी द न्यू चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. कोण नवीन CEO आहे प्रोक्टर आणि गॅम्बेल यांचे? तर कोण आहे? कुमार वेंकटा सुब्रमण्यम हे काय आहे? न्यू CEO ऑफ प्रोक्टर अँड गॅम्बल इंडियाचे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन आता. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन माइंडस्प्रिंट जे आहे जे की काय डिजिटल टेक्नॉलॉजी आणि बिझनेस सोल्युशन कंपनी आहे, त्यांनी अपॉइंट केलेलं आहे कंपनीचं चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून. तर कोणाला अपॉइंट केलेलं आहे? नितेश मिरचंदानी यांना अपॉइंट केलेलं आहे ऍज अ चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून. कोणी? माइंडस्प्रिंटने. तर ह्या झाल्या आपल्या आजच्या न्यूज. तुम्हाला सेशन आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल. थँक्यू.